Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalay. Today we learn about chapter 1st Basics Information of Computer Technology Part 2 using PPT. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study need of information. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरच्या फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची डेफिनेशन आपण पाहिली होती. देन नेक्स्ट पॉईंट डेटा अँड इन्फॉर्मेशन याबद्दल पण आपण माहिती पाहिली होती. आता या चॅप्टरमध्ये आपण या पुढची माहिती पाहणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे नीड ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीची गरज का आहे. तर पाहू पॉईंट ऑफ धिस इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू टेक शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म डिसिजन्स अँड अल्सो टू मेक स्ट्रॅटेजिक डिसिजन्स इन अन ऑर्गनायझेशन. मीन्स आपण मागील व्हिडिओमध्ये डेटा अँड इन्फॉर्मेशन हा पॉईंट पाहिला होता. तर डेटा म्हणजे काय तर अनप्रोसेस्ड आयटम्स. डेटा म्हणजे काय तर अनप्रोसेस्ड आयटम्स अँड इन्फॉर्मेशन मीन्स ए कलेक्शन ऑफ डेटा ऑर्गनाइज्ड इन सम वे सो दॅट इट क्रिएट मिनिंग. म्हणजे काय तर डेटा ही अनप्रोसेस्ड आयटम्स असतात डेटामध्ये आणि त्याच्यावर प्रोसेस करून आपल्याला जी माहिती मिळते एका ठराविक मॅनरमध्ये त्याला काय म्हणायचं तर इन्फॉर्मेशन म्हणायचं. म्हणजे पहा आता तुम्हाला चहाचं उदाहरण माहितीच आहे की नाही. चहा कसं बनवतात तर पहिल्यांदा पाणी लागतं, नंतर साखर लागते, चहा पावडर लागते. आता तुम्हाला काय ॲडिशन मसाले आवडत असतील तर चहाचे मसाले तुम्ही टाकता किंवा आलं टाकता, वेलची टाकता किंवा अजून काही तुम्हाला आवडत असेल तर ते चहामध्ये टाकता. ठीक आहे. आता हे सगळे एकत्र मिश्रण तुम्ही काय करता, मिश्रण हे आहे तुमचं एकत्र पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केलं. आता ह्याच्यामध्ये प्रोसेस व्हायला हवी आहे की नाही. मग प्रोसेससाठी तुम्ही काय वापरता गॅस. आता गॅस काय झालं तसं हार्डवेअरच झालं आहे की नाही आणि हे तुमचं मिश्रणसुद्धा हार्डवेअरच झालं. आता पहा आता गॅसमध्ये तुम्ही काय करणार आहात, गॅस पेटवल्यानंतर तुम्हाला फ्लेम दिसणार आणि या फ्लेमवर तुम्ही तो चहा ठेवणार आहे की नाही पातेल्यामध्ये. मग नंतर गॅस पेटवून तो चहा उकळणार. चहा उकळल्यानंतर चांगला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकणार आणि दूध टाकल्यानंतर मग तुम्ही गाळून तो चहा काय करणार सर्व करणार. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काय मिळालं आउटपुट चहा मिळाला आहे की नाही. मग चहा छानपैकी मिळाला हे तुमचं आउटपुट. मग यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे यामध्ये पातेलं आलं, पाणी, साखर, चहापूड, गॅस, शेगडी आहे की नाही. हे सगळं रॉ मटेरियल तुम्ही एकत्र केलं म्हणजेच काय तर अनप्रोसेस्ड आयटम म्हणायचं आणि त्याच्यावर प्रोसेस केली आहे की नाही. प्रोसेस करून मग तुम्ही त्याचा सुंदरपैकी चहा बनवला आहे की नाही. चहा पिल्यानंतर छान वाटतं, कोणाला फ्रेश आवडत असेल किंवा नसेल पण म्हणजे चहा मिळाला तो काय झाला तुमचं आउटपुट झालं. असं डेटा आणि इन्फॉर्मेशन यांचं नातं आहे आणि डिफरन्स पण आहे डेटा अँड इन्फॉर्मेशनमध्ये. आता इन्फॉर्मेशनची नीड ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे का गरज आहे तर खूप गरज आहे. जर आपल्याला काही चांगलं आउटपुट मिळवायचं असेल तर त्यासाठी डेटाची पण गरज लागते की नाही म्हणजे रॉ मटेरियल्स. आता तुम्ही 11वी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे की नाही विद्यार्थ्यांनी. म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप असे संकल्पना आहेत. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे. मग इंजिनियरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनियर असतात. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, एरोनॉटिकल आहे की नाही. असं केमिकल इंजिनियर असे वेगवेगळ्या प्रकारच्या सेशन्स असतात. याच्यामध्ये तुम्ही इथून पुढं जाणार आहात. तर
तुमचं आता 11वी काय झालं, इनपुट झालं. मग इनपुटमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे, सगळं रॉ मटेरियल म्हणजे स्टडीसाठी लागणारं रॉ मटेरियल तुम्हाला गोळा केलं पाहिजे, आहे की नाही. आणि प्रत्येक विषयाचा चांगला स्टडी केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, अभ्यासाची. अभ्यास पण भरपूर केला पाहिजे. अभ्यास करून मग तुम्हाला 12वीत या कष्टांचं फळ तुम्हाला 12वी झाल्यानंतर मिळणार आहे की नाही. मग त्यासाठी अगोदर तुम्हाला सातत्याने सतत जर तुम्ही प्रयत्नशील राहिलात तर तुमच्या हातात यश मिळतं. जसं कीबोर्डवरचं एखादं बटन प्रेस केल्यानंतर आउटपुट आपल्याला मॉनिटरवर मिळतं, तसं त्या पद्धतीनं तुम्ही खूप अभ्यास करून, चांगली मेहनत करून, चांगल्या हुद्द्यावर तुम्हाला जाण्यासाठी अगोदर तुमचं काय तयार केलं पाहिजे, स्टडी, भरपूर स्टडी केला पाहिजे. आणि मग तुम्ही तुमची ध्येय कंप्लीट करू शकाल. असंच, ठीक आहे. आता यामध्ये इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू टेक शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म डिसिजन्स. आता इन्फॉर्मेशनमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजनमध्ये 2 डिसिजन्स येतात, शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म. आता शॉर्ट टर्म म्हणजे काय आणि लाँग टर्म म्हणजे काय. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म ह्या काय आहेत तर मेन महत्त्वाच्या स्ट्रॅटेजिक डिसिजनच्या मेथड्स आहेत ना. आता स्ट्रॅटेजिक डिसिजन म्हणजे काय, तर स्ट्रॅटेजिक डिसिजन्स आर मेड बाय द टॉप लेवल मॅनेजमेंट. हे टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये येतं. अँड बाय द स्ट्रॅटेजिस्ट whereas the operational decisions are made by the managers at lower levels. मीन्स काय, तर काही अशा गोष्टी असतात की ज्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे निर्णय घेता येत नाहीत. मग अशा परिस्थितीत काय कराल तुम्ही तुमच्या मतावर ठाम असाल, तुम्हाला कॉन्फिडन्स असाल स्वतःवर, तर तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता. आणि जर ज्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल, कॉन्फिडन्स नसेल, तर त्यांचे प्रॉब्लेम तयार होतात, आहे की नाही. अशा स्ट्रॅटेजिक डिसिजन्स असतात. स्ट्रॅटेजिक डिसिजन्स आर अल्सो रिलेटेड टू द कॉन्ट्रीब्युशन टू द ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्स अँड गोल्स सिग्निफिकंटली. मग अशा स्ट्रॅटेजिक कंडिशनमध्ये ही इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाचं काम करत असते. मग शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म. शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे छोटेसे निर्णय असतात, लाँग टर्ममध्ये म्हणजे छोटेसे निर्णय हे सॉल्व होतात. आणि जे सॉल्व न होणारे निर्णय असतात म्हणजे लाँग टर्म डिसिजनचे, तर त्याला काय मग ते ऑर्गनायझेशनचे मॅनेजर्स वगैरे जे कोण ऑर्गनायझेशनमधले मोठे अधिकारी असतात त्यांच्यावर ते डिपेंड असतं. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय आहे तर महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटरची खूप गरज आहे अशा कंडिशनमध्ये. देन नेक्स्ट पॉईंट, सिन्स वी लाईव्ह इन द इन्फॉर्मेशन एज, information technology has become a part of our everyday life. Means here in this point information is तर इन्फॉर्मेशन एज कशाला म्हणायचं, तर इन्फॉर्मेशन एज म्हणजे पहा आता 20th सेंचुरी सुरू आहे की नाही. ह्याच्या पाठीमागं 19th होती, त्याच्यानंतर 18th. मग असं जेव्हापासून कॉम्प्युटरचा शोध लागला आहे तेव्हापासून त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी काय झालेत बदल होत गेलेत, आहे की नाही. पहिल्यांदा कॉम्प्युटरचे आकार कसे होते, खूप मोठे होते, बिल्डिंग एवढे होते. नंतर त्याच्यामध्ये काही असे ट्रान्झिस्टरचे वगैरे असे शोध लागत गेले आणि त्याच्यामुळं कॉम्प्युटरची जी व्याप्ती आहे म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे मोठ्या कॉम्प्युटरचं रूपांतर स्मॉल कॉम्प्युटरमध्ये होत गेलं. आणि आत्ता ह्या 20व्या शतकामध्ये काय आहे तर खूप ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी कॉम्प्युटरमध्ये आलेली आहे. आणि या शतकालाच काय म्हणायचं तर इन्फॉर्मेशन एज म्हणायचं. तर या आता तुम्ही शतकात अनुभवताय तर ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन अभ्याससुद्धा करू शकताय की नाही. इथंपर्यंत कॉम्प्युटरनं तुम्हाला आणून ठेवलेलं आहे. म्हणजे घर बसल्या तुम्ही अभ्यास पण करू शकता, घर बसल्या ऑनलाईन शॉपिंग करू शकता, बँकेतून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकता, काढू शकता, भरू शकता, ऑनलाईन माहितीची देवाणघेवाणसुद्धा तुम्हाला करता येते. शिवाय ऑनलाईन काय आहे तर समोरासमोर
कॉन्फरन्स वर तुम्हाला काय एकमेकांना बोलता येतं. ऑनलाईन लग्नसुद्धा लावली जातात आहे की नाही. ऑनलाईन बर्थडे साजरे केले जातात एकमेकांचे. असे वेगवेगळे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी तुम्हाला आता तुमच्या ह्या लाईफमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आहे की नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला हा शोध आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस यामध्ये खूप डेव्हलपमेंट होत आहेत. आता आज एखादं ॲप नवीन निघालं तर उद्या पण एखादं निघालं आहे की नाही. असं त्या पद्धतीनं हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं गरज आहे. देन नेक्स्ट पॉईंट, आता पुढचा पॉईंट आहे 1.3 व्हेरियस कन्सेप्ट्स युज्ड अंडर IT. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरलेल्या आहेत. त्या कोणत्या आता पाहू आपण. एक डायग्रॅम ही पहा. आता डायग्रॅम आपण बघू. तर या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसते चित्र पहा. मी आता मोठं करते. यामध्ये पहा काय काय दिसतंय तुम्हाला. तर मॉनिटर दिसते, मॉनिटरवर चित्र दिसते, स्पीकर आहे, इकडं माईक आहे, कीबोर्ड, माऊस, CPU, त्याच्यानंतर इकडं प्रिंटर आहे, हार्ड डिस्क आहे, तर USB आहे म्हणजे पेन ड्राईव्ह आहे, फ्लॉपी आहे की नाही, इकडं CD आहेत. तर पहा हे सगळे जे कॉम्प्युटरला कनेक्टेड आहेत. तर हे कनेक्टेड डिव्हायसेस आहे, त्याला म्हणायचं पेरिफेरल डिव्हायसेस. आता कोणकोणते डिव्हायसेस पहा कनेक्ट करू शकतो. तर सुरुवात करू आपण. फर्स्ट कीबोर्ड म्हणजे पहा हा कीबोर्ड आहे. कीबोर्ड काय आहे तर द प्रिन्सिपल इनपुट डिव्हाइस यूज्ड टू टाईप इन्स्ट्रक्शन इंटू द कॉम्प्युटर. हे काय आहे तर महत्त्वाचं प्रिन्सिपल इनपुट डिव्हाइस आहे, म्हणजे इनपुट डिव्हाइस आहे. ह्यानं काय केलं जातं तर तुम्हाला ह्याच्यावर टाईप केल्याशिवाय मॉनिटरवर काही येणार नाही, म्हणजे महत्त्वाचाच हा इनपुट डिव्हाइस आहे. मग ह्याच्या थ्रू तुम्ही कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देऊ शकता. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे माऊस. इथं पहा हा माऊस आहे. हा माऊस आहे. आता माऊसचं काय महत्त्वाचं आहे. माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे यूज्ड टू मेक ऑन स्क्रीन सिलेक्शन. स्क्रीन सिलेक्शनसाठी ह्या माऊसचा अतिशय उपयोग होतो. ठीक आहे, म्हणजे मॉनिटरवर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता, सिलेक्ट करू शकता, ओपन करू शकता फाईल आहे की नाही. माऊसला 3 बटन्स असतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये इनपुट आउटपुट युनिट तुम्ही शिकणार आहात. त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित आणखीन माहिती याच्याबद्दल सांगेन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं तर CPU. हा काय आहे CPU म्हणजे काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण CPU नसेल तर तुमचा कॉम्प्युटरमधलं सगळी माहितीची देवाणघेवाण होणार नाही है की नाही. द केस दॅट कंटेन द CPU मेमरी, द पॉवर सप्लाय, डिस्क, drives and all other hardware such as a modem that are in an internal format. ठीक आहे. तर या ठिकाणी इन केस कंटेन्स CPU मध्ये काय काय येतं तर मेमरी येते. मेमरीचे 2 प्रकार असतात, प्रायमरी अँड सेकंडरी. द पॉवर सप्लाय अतिशय महत्त्वाचा. पॉवर सप्लाय नसेल तर कॉम्प्युटर सुरूच होणार नाही. देन डिस्क म्हणजे कोणत्या CD, DVD, ड्राईव्ह म्हणजे हार्ड ड्राईव्ह, C ड्राईव्ह, D ड्राईव्ह का किती असतील तुमचे, F ड्राईव्ह आहे की नाही, E ड्राईव्ह असं. अँड ऑल अदर हार्डवेअर, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर सच ॲज मॉडेम कशासाठी लागतं जर तुम्हाला इंटरनेटचं कनेक्शन घ्यायचं असेल तुमच्या कॉम्प्युटरला, त्यासाठी मॉडेम लागतं. अँड दॅट आर अँड इंटरनल फॉर्मॅट. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे CPUला कनेक्टेड डिव्हाइस असतात. त्याच्यानंतर पाहू आपण प्रिंटर काय आहे तर आउटपुट डिव्हाइस आहे. तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची प्रिंट काढायची असेल, फोटोची प्रिंट काढायची असेल, इमेज ची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही प्रिंटरच्या साह्यानं काढू शकता. प्रिंटर काय आहे
आउटपुट डिव्हाइस. आता हार्ड ड्राईव्ह इथं दिलं आहे. हार्ड ड्राईव्ह म्हणजे काय, लोकेटेड इनसाइड द सिस्टीम युनिट अँड युजड टू स्टोअर प्रोग्राम अँड डेटा. प्रोग्राम किंवा तुमची माहिती स्टोअर करण्यासाठी हा हार्ड ड्राईव्ह वापरला जातो. त्यालाच काय म्हणायचं, हार्ड डिस्क. इथं दाखवलेली आहे ही हार्ड डिस्क अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा आहे मायक्रोफोन. मायक्रोफोन पण काय आहे तर इनपुट डिव्हाइस आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल, संवाद साधायचे असेल, आता तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स किंवा व्हिडिओ काय करता, कॉर्ड घालून कानामध्ये कॉर्ड लावता आणि ऐकता, आहे की नाही, आहे की नाही. मग त्यातून बोललेलं पण जातं, ऐकू जातं, ऐकलेलं पण तुम्हाला ऐकू पण येतं, आहे की नाही, छानपैकी विदाउट डिस्टर्ब. आणि बोलण्यासाठी हा मायक्रोफोन वापरला जातो. अल्सो मायक्रोफोन इज इनपुट डिव्हाइस अँड त्याच्यातून जो साऊंड बाहेर पडतो त्या साऊंडला काय म्हणायचं, आउटपुट म्हणायचं. देन नेक्स्ट स्पीकर. स्पीकर पण आहेत, आउटपुट डिव्हाइस आहे. याच्यातून साऊंड बाहेर पडतो म्हणून त्याला काय म्हणायचं, आउटपुट डिव्हाइस. त्याच्यानंतर मॉनिटर. मॉनिटर काय आहे तर आउटपुट डिव्हाइस आहे. जे काय कीबोर्डवर माऊसनं तुम्ही हे कराल, इनपुट डिव्हाइसने इन्स्ट्रक्शन देतील, ते सगळे आपल्याला कशामध्ये डिस्प्ले करून दाखवले जातात, मॉनिटरवर. अँड आउटपुट डिव्हाइस दॅट लेट्स यू सी युअर वर्क ॲज यू गो. इन मॉनिटरवर तुम्हाला हे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा CD, DVD, डिस्क. आता डिस्क म्हणजे कोणकोणत्या, दोन प्रकारचे येतात, CD, DVD. ह्याच्या अगोदर सुरुवातीला फ्लॉपी डिस्क असायच्या, अशा चौकोनी आकाराच्या चपट्या. मग त्याच्यामध्ये जास्त वेळ माहिती राहायची नाही. कधी कधी हा फ्लॉपी डिस्क खराब व्हायच्या, त्यामुळं काय व्हायचं, त्यातला डेटा करप्ट व्हायचा, नाहीसा व्हायचा. म्हणून काय केलं, त्याचं रूपांतर म्हणजे त्याच्यामध्ये शोध लागून गेले आणि त्याचं CD, DVD असे 2 डिस्क तयार करण्यात आले आणि त्याच्यामध्ये भरपूर हवी तेवढी माहिती तुम्ही काय करू शकता, स्टोअर करू शकता. कॉमनली युज्ड टू डिलिव्हर प्रोग्राम्स अँड स्टोअर लार्ज मल्टीमीडिया फाईल्स. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे फ्लॅश मेमरी. फ्लॅश मेमरी यूज टू कॅप्चर्स आयदर स्टील पिक्चर और मोशन व्हिडिओ. तर इथं पहा हा वेब कॅमेरा आहे. वेब कॅमेरालाच काय म्हटलं जातं तर फ्लॅश मेमरी म्हटली जाते, आहे की नाही. वेब कॅमेरा असला की तुम्हाला ऑनलाईन एकमेकाशी कॉन्फरन्सवर काय करता येतं, बोलता येतं, आहे की नाही. आता तुमचा भाऊ, मित्र कोण असेल बाहेरच्या परदेशात, त्याला तुम्हाला बघायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे, किंवा ऑनलाईन फ्रेंड रिलेशन तुम्हाला करायचे असतील, किंवा ऑनलाईन काहीही करायचं असेल, बड्डे सेलिब्रेशन करायचं असतील, है की नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा वेब कॅम, त्याला म्हणतात वेब कॅम, तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर या पद्धतीनं कॉम्प्युटर सिस्टीम अँड पेरिफेरल्स आहेत. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. तर यातला एक पॉईंट राहिलेला आहे USB पोर्ट. USB पोर्ट म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक पेन ड्राईव्ह येतो आणि दुसरा तुमचं जे कनेक्टिंगची वायर असते, मोबाईल तुम्ही कनेक्ट करू शकता, त्याला पण काय म्हटलं जातं, USB पोर्ट म्हटलं जातं. ठीक आहे. इन डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट युनिट पाहणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट 1.3.1 कॉम्प्युटर. आता कॉम्प्युटर म्हणजे काय या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. The word computer is derived from a Latin word computere, which means to calculate, to count, to sum up or to think together. आता पहा कॉम्प्युटर हा शब्द कसा तयार झालेला आहे तर लॅटिन भाषेमधला वर्ड आहे कॉम्प्युटर. या शब्दापासून कॉम्प्युटर नावाचा शब्द तयार झालेला आहे. तर लॅटिन वर्डमध्ये तुम्हाला आता हे नवीन नाही आहे की नाही, तुम्ही आता सायन्सचे स्टुडंट आहात, त्यामुळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषेत तुम्ही लॅटिन वर्ड वेगवेगळे पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत, आहे की नाही.
त्या पद्धतीनं हा शब्द तयार झालेला आहे. आता ह्याचा अर्थ काय? विच मीन्स टू कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट म्हणजे काय? तर कॅल्क्युलेट, देन टू काउंट, काउंट म्हणजे मोजणे, टू सम अप म्हणजे ॲडिशन करणे असं. या ज्या गोष्टी एकाच ठिकाणी केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्युटर. टू अँड ऑर टू थिंक टुगेदर म्हणजे अजून बऱ्याचशा गोष्टी येतात. आता सम येतं, सबस्ट्रॅक्शन येतं, मल्टिप्लिकेशन येतं, डिवायडेशन येतं, आहे की नाही. ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी केले जातात आणि ह्या चारही असतात. त्याला काय म्हटलं जातं? कॅल्क्युलेशन. ठीक आहे, गणित. देन नेक्स्ट आपण डेफिनेशन पाहू. ॲन इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर म्हणजे काय आहे? वॉट computer means an electronic device which accepts input from the user, processes it according to the instructions given to it and gives the required result in the form of output is a computer. म्हणजे काय? हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे which accepts इनपुट फ्रॉम युजर. युजरनं जर इनपुट दिलं तर तो ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या युजरनं दिलेल्या इनपुटवर प्रोसेस होते. जसं मी तुम्हाला चहाचं उदाहरण दिलेलं आहे. गॅसची फ्लेम त्या तुम्ही चहाच्या मिश्रणावर प्रोसेस करते की नाही, मग चहा तयार होतो. तसंच ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या युजरकडून आलेल्या असतात, त्या एकत्र केल्या जातात आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला आउटपुट मिळतो आहे की नाही मॉनिटरवर. अशी ही कॉम्प्युटरची डेफिनेशन आहे. देन नेक्स्ट पॉईंट, कॉम्प्युटर सिस्टीम. तर या पॉईंटमध्ये काय पाहू आपण? एक कॉम्प्युटर कॅन प्रोसेस डेटा, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ अँड ग्राफिक्स. कॉम्प्युटर काय करतो? तर प्रोसेस करतो. कशावर? आता डेटा म्हणजे काय? तर अनप्रोसेस्ड आयटम्स असतात, है की नाही. देन इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ अँड ग्राफिक्स. तर ह्या सगळ्यांच्यावर प्रोसेस करतं कोण? तर कॉम्प्युटर. आणि देन नेक्स्ट पॉईंट, ए कॉम्प्युटर परफॉर्म्स 5 मेजर कॉम्प्युटर ऑपरेशन्स ऑर फंक्शन्स इररेस्पेक्टिव्ह फॉर देअर साईज अँड मेक. आता काही 5 मेजर कॉम्प्युटर ऑपरेशन्स आहेत ते पाहू आपण. दीज आर, फर्स्ट, इट ॲक्सेप्ट्स डेटा ऑर इन्स्ट्रक्शन बाय वे ऑफ इनपुट, आहे की नाही. ही काय करतं? सुरुवातीला युजर इनपुट देतं, मग तो ॲक्सेप्ट करतो, आहे की नाही. देन इन्स्ट्रक्शन्स, मग युजरनं जो डेटा इनपुट दिलेला आहे त्याला काय म्हटलं जातं? इन्स्ट्रक्शन, इनपुट म्हटलं जातं. देन नेक्स्ट, इट स्टोअर्स डेटा. तर याच्यामध्ये साठवून ठेवण्याची म्हणजे डेटा काय करतो? स्टोअर करतो. सेव्ह केला की तुमचा डेटा स्टोअर राहतो. देन थर्ड पॉईंट, इट कॅन प्रोसेस डेटा ॲज रिक्वायर्ड बाय द युजर. युजरच्या मागणीनुसार काय केलं जातं? तर डेटावर प्रोसेस केली जाते, है की नाही. देन फोर्थ पॉईंट, इट गिव्स रिझल्ट्स इन द फॉर्म ऑफ आउटपुट. हा काय करतो? की त्या प्रोसेस केलेल्या डेटा तुम्हाला रिझल्टच्या स्वरूपात म्हणजे आउटपुट तुम्हाला देतो. अँड फिफ्थ पॉईंट, इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड ए कॉम्प्युटर. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर कॉम्प्युटरवर सगळ्या कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं? तर CPU, कंट्रोल युनिट म्हणून त्याला म्हटलेलं आहे. इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड ए कॉम्प्युटर. फॉर एक्झाम्पल युअर ब्रेन. ब्रेन हा अतिशय महत्त्वाचा आहे की नाही. ब्रेनमध्ये 2 प्रकार, मोठा आणि छोटा मेंदू, आहे की नाही असं. तर त्याचं कार्य तुम्हाला माहीतच आहे, ते काही मी आता सांगत नाही आहे. त्या पद्धतीनंच हे कॉम्प्युटरचे ऑपरेशन आहे. म्हणूनच CPUला काय म्हटलं जातं? हार्ट ऑफ कॉम्प्युटर. ओके. देन नेक्स्ट पॉईंट 1.3.2, आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर. तर आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय? तर कॉम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी जी साधन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला बिल्डिंग तयार करायची आहे की नाही, त्यासाठी तुम्हाला काय काय लागतं? जी साधन सामग्री लागते,
उभी करायचं, मग प्लॅन आखावा लागतो, जागा बघावी लागते, किती रूम काढायच्या, घर कसं बांधायचं, असं त्या पद्धतीनंच आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर आहे. Computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standards interact to form a computer system. त्या कॉम्प्युटरच्या सिस्टीमला, द कॉम्प्युटरच्या सिस्टीम कोणकोणत्या येतात? विंडोज आहेत, लिनक्स, ऑपेरा, आहे की नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. मग त्या ऑपरेटिंग सिस्टीम ॲडव्हान्स्ड आहेत आता वेगवेगळ्या, आहे की नाही, XP पासून ते विंडोजची आत्ताची ॲडव्हान्स्ड ऑपरेटिंग सिस्टीम, तसंच लिनक्सची शोध लागल्यापासूनची आत्ताची ॲडव्हान्स्ड ऑपरेटिंग सिस्टीम. मग यामध्ये ॲडव्हान्स्ड आता शोध लागत गेले, त्या पद्धतीनंच त्या कॉम्प्युटरला सुटेबल असे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार केले जातात. अशी ही आर्किटेक्चरमध्ये येतात आणि त्याच्यामुळं तुमचं कॉम्प्युटरचं स्पीड आता वाढलेलं आहे. इन शॉर्ट, कॉम्प्युटर आर्किटेक्चर रेफर्स टू हाऊ ए कॉम्प्युटर सिस्टीम इज डिझायनड अँड हाऊ इट वर्क्स. म्हणजे कसं, आता कॉम्प्युटरची पहा, मॉनिटरमध्ये पण बदल झालेले आहेत की नाही. पहिल्यांदा CRT प्रकारचे मॉनिटर आलेले आहेत, आता त्याच्यानंतर LED आले, त्याच्यानंतर LCD आले, त्याच्यानंतर अजून छोटे छोटे असे मॉनिटर निघालेले आहेत की जे त्यांची साईज कमी आहे, पण त्यांची टेक्नॉलॉजी जे त्याच्यामध्ये वापरलेले त्याचं स्पीड भरपूर आहे की नाही. आता 5G आलेलं आहे, 4Gला मागं सारून आता 5G आलेलं आहे की नाही. म्हणजे अजूनही स्पीड वाढलेलं आहे कॉम्प्युटरचं. यामुळे तुम्हाला डेटा साठवून स्टोअर करण्यासाठी किंवा डेटाची इन्फॉर्मेशन तुम्हाला असते ती एकमेकांना देण्यासाठी खूप एकदम स्पीडनं तुम्ही देऊ शकता. असे हे कॉम्प्युटरचे सेंचुरी वाईज, म्हणजे कॉम्प्युटरचे एज वाईज, इन्फॉर्मेशन एज वाईज होत गेलेले बदल आहेत. त्याप्रमाणेच हे कॉम्प्युटरची सिस्टीम तुमची डिझाईन होत गेली आणि इट वर्क्स इट, है की नाही. तर या पद्धतीनं आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.